विश्वास डोंगरे आणि शिवतेज ग्रुप मित्रपरिवार यांच्या वतीने शिवतेज चषक 2025 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सिंगल सर्कल नाईट अंडर आर्म या प्रकारच्या या स्पर्धा या ठिकाणी 5 दिवस जिल्ह्यातील या मैदानावरती संपन्न होणार आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, 12 संघांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपलं क्रिकेटचं कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी आलेले सर्व सहभागी खेळाडू आणि उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांना, क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि भारतातील प्रत्येक गाव खेड्यामध्ये तरुणांमध्ये विशेष करून क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय झालेला आहे। आपण पाहिलं की पूर्वी 1983 साली भारताने ज्यावेळेला क्रिकेट विश्वचषक जिंकला त्यानंतर मात्र भारतामध्ये क्रिकेट खेळाविषयी खूप मोठं सकारात्मक वातावरण निर्मिती झाली आणि मग तिथून पुढे जागतिक लेवलवरती क्रिकेट खेळामध्ये भारताने आपला दबदबा नेहमी ठेवलेला आहे। T20चे सामने असोत, एक दिवसीय वर्ल्ड कप असो किंवा टेस्ट क्रिकेट असो। आत्ताच आम्ही बातमी पाहिली की एशिया रायझिंग स्टार क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत, त्याच्यामध्ये भारताचा एक उदयोन्मुख खेळाडू की जो अजून 18 वर्षाचाही झालेला नाही, वैभव सूर्यवंशी, त्याने 42 चेंडूत 144 धावा केल्या आजच्या सामन्यामध्ये। 11 चौकार आणि 15 षटकार। आता 11 चौकार आणि 15 षटकारांची बेरीज होते 134। 144 पैकी 134 धावा केवळ त्यांनी चौकार षटकांनी केलेला आहे आणि तो खेळाडू आजही आपण जर पाहिलं तर 15-16 वर्षाचा खेळाडू आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतामध्ये एवढं मोठं तरुणांमधलं टॅलेंट आहे की कुठल्याही लेवलवरती खेळायला गेले तर त्या ठिकाणी ते ठसा उमटवतात। आज वैभव सूर्यवंशीला भारताच्या मुख्य संघात येण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल, कारण खूप मोठी यादी त्या ठिकाणी आहे। आणि मग याच्या मागे जर आपण पाहिलं तर गावामध्ये खेड्यांमध्ये आपल्याकडे जशा या छोट्या छोट्या स्पर्धा सुरू होतात त्याच्यातून नाही म्हटलं तर खेळाडू त्या ठिकाणी तयार होत असतात आणि पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपलं क्रीडा कौशल्य ते प्रदर्शित करतात। आज विश्वास सेटच्या माध्यमातून या ठिकाणी अंडर आर्मच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे। खरं म्हणजे आपण काय इथून जात येतो, पण इथं मैदानावर या स्पर्धा होऊ शकतात, मैदान होऊ शकतं हे त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या मित्रपरिवाराच्या लक्षात आलं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या निमित्ताने गावाच्या जवळ आपण या ठिकाणी या स्पर्धा आयोजन करू शकतो याचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आलेला आहे। आज आपण पाहिलं की 12 वेगवेगळ्या प्रकारचे तालुक्यातले संघ इथं आलेले आहेत। 5 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा रंगेल, विजय कोणाचा तरी एकाचाच होईल, परंतु शेवटी 12 संघ एकमेकांची जेव्हा स्पर्धा करतात त्याच वेळेला खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये विजयाला महत्त्व प्राप्त झालेलं असतं। विश्वास सेटच्या बाबतीमध्ये अनेक वर्षापासून आपण पाहतो एक दातृत्वशील व्यक्तिमत्व आहे। अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, काही छोटे मोठे सार्वजनिक उपक्रम असू द्या, शैक्षणिक कार्यक्रम असू द्या, ज्या ज्या ठिकाणी लोकांनी काय अपेक्षा केली त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी पद्धतीचा हात पुढे केलेला आहे। आणि आज या शिवतेज चषक स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या परिसरातील खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। त्यांना त्यांच्या मित्रपरिवाराची मोठी साथ आहे आणि या सगळ्यांच्या प्रयत्नांनी ही स्पर्धा निश्चितपणे या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। या स्पर्धेला मी उपस्थित सर्व मान्यवर मंडळींच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। उत्तम कामगिरी करणारा संघ यामध्ये यशस्वी होईल आणि त्याच्या यशामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या मंडळींची सुद्धा मेहनत त्याच्यामध्ये दडलेली असणार आहे, कारण या प्लॉटवरती हे मैदान निर्माण करण्यासाठी सुद्धा यांनी बरीचशी मेहनत घेतलेली आहे। त्यांचे सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी भरपूर प्रयत्न करून या ठिकाणी उत्तम मैदान तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, खेळपट्टी चांगली केलेली आहे आणि त्यामुळे स्पर्धा सुद्धा रोमहर्षक पद्धतीने पार पडतील। मी विश्वास सेठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांना शिवतेज चषक 2025च्या आयोजनाबद्दल खूप खूप त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व सहभागी खेळाडूंना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।